हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू लेक्चर ऑफ फिजिक्स. तर आज आपण आतापर्यंत मोमेंट ऑफ इनर्शिया शिकलो, त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग शिकलो, नंतर डिस्क शिकलो. पण आता आपल्याला काय शिकायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तुमचा आजचा आणि याच्यानंतरचं लेक्चर. दोन लेक्चर याच्यानंतरचे फार महत्त्वाचे, हा आणि याच्यानंतरचा जो काय आहे आपला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आणि पॅरलल ॲक्सिस थेरम. हे जे दोन पॉईंट आहे हे 100% तुमच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये येणार. दोन्हीपैकी एक दरवर्षी हमखास विचारतात, याही वर्षी विचारणार. तर हे दोन्ही पॉईंट परफेक्ट करून ठेवा. फुकटचे मार्क आहे, सोडू नका. तर आज आपण बघूयात पॅरलल ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरम. तर कोणताही थेरम जर का असेल तर त्यात डायग्राम तर असतेच. डायग्रामवरून कन्सिडरेशन असते, कन्सिडरेशनच्या नंतर डेरिव्हेशन असते. डेरिव्हेशन आपण एक फायनल इक्वेशन काढतो. ते फायनल इक्वेशन कसंच येणार आहे, पॅरलल ॲक्सिस थेरमचे मिळणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर काय असणार आहे, डायग्राम. तर डायग्राम काय घेणार आपण, कोणती पण एक रिजिड बॉडी. ठीक आहे, इथपर्यंत घेतला. आता याच्या सेंटरमधून एक ॲक्सिस पास होईल, तर तो आपण आता पास करूया. हा त्याच्या सेंटरमधून एक ॲक्सिस पास होत आहे, हे त्याचं सेंटर. हा झाला त्या सेंटरमधून ॲक्सिस पास, याला आपण सी नाव देऊया. ओके, सी. ठीक आहे. याला काय नाव द्यायचं, ए देऊ, याला बी देऊ. बी चालेल. आता जर का थेरम बघा, थेरमचं नाव काय, पॅरलल ॲक्सिस थेरम. हा काय झाला, एकच ॲक्सिस झाला. आता याला अजून एक पॅरलल ॲक्सिस काढावं लागेल आपल्याला. ठीक आहे. जसं थेरमचं नाव आहे तसं आपल्याला काहीतरी डायग्राम काढावे लागेल. त्याच्यानुसार आपल्याला कन्सिडरेशन करून काहीतरी प्रूफ करावं लागेल आणि आपल्याला काहीतरी इक्वेशन मिळेल. तर आपण एक ॲक्सिस काढला, ज्याला आपण नाव दिलं ए बी. त्याच्या सेंटरला नाव दिलं आपण सी. हा सेंटर, हा बॉडीचा काय सेंटर आहे, बरोबर आहे. आता एक दुसरा ॲक्सिस काढा, याला पॅरलल. पॅरलल म्हणजे कसं, समान असतो. ठीक आहे. हा झाला दुसरा ॲक्सिस, याला नाव द्या ओ. जिथून पास होते त्या पॉइंटला नाव द्यायचं ओ. ठीक आहे. आता याला काय नाव देता, याला नाव द्या पी, याला नाव द्या सी. ओके, ए बी पी सी. आता कोणतेही दोन पॉइंट घ्या, ह्या रिजिड बॉडीवर कोणतेही दोन पॉइंट आपण घेतले. इथं काय नाव दिलं, समजा डी नाव दिलं, आणि याला काय नाव दिलं आपण, एन नाव दिलं. ठीक आहे. आता सेंटर पासून ह्या पॉइंटचं जे डिस्टन्स आहे ते असं झालं. ठीक आहे. आणि ह्या पॉइंटचं जे आहे ते असं झालं. हे आपण त्याचं डिस्टन्स ड्रॉ करून घेतलं. आता एन पासून ते ओ पर्यंतचं डिस्टन्स हे असं झालं. ओ पासून सेंटरमधून जाईल ह्या ॲक्सिसच्या, आणि नंतर ती एनला जाऊन मिळेल ही लाईन. त्याच्यानंतर ओ पासून डी पर्यंतचं डिस्टन्स हे आपण फाइंड आउट असं केलं. ओके, हे झालं. आणि आता हे आपण जॉईन करून घेतलं. आता बघा इकडे लक्ष द्या. इथून एन पर्यंत, इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत हे काय तयार झालं, हा जो इथे अँगल तयार झाला एनच्या ठिकाणी, हा कोणता अँगल तयार झाला, राईट अँगल ट्रायंगल. आणि हा जो ओ आणि एनचा जी लाईन आहे, आणि हा जो इथे पण जो ट्रायंगल तयार झाला असा, हा पण कोणता, इथे एन मध्ये कोणता ट्रायंगल तयार झाला, राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे एन काय करतो, डी एन सी ला राईट अँगल ट्रायंगल तयार करतो, आणि डी एन ओ ला सुद्धा राईट अँगल ट्रायंगल तयार करतो. दोन ट्रायंगल आपल्याकडे तयार झालेत. कोणते, राईट अँगल ट्रायंगल दोन आपल्याकडे तयार झालेत. ठीक आहे. फिगरवरून आपल्याला एवढं कळालं. फिगर तर झाली आहे. आता ह्या ऍक्सिस जर काय त्याचं मुवमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे, काय असणार आहे, तो जर का रोटेट करत आहे तर त्याचं मुवमेंट ऑफ इनर्शिया काहीतरी असणार. आपण त्याला आय सी म्हणूया, आणि याचं मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण काय म्हणूया, आय ओ म्हणूया. या पॉईंटचा तो मुवमेंट ऑफ इनर्शिया.
किंवा ॲक्सिसचा तो मोमेंट ऑफ इनर्शिया. आता इथपर्यंत झालं बघा. फिगर तर तयार झालेली आपली. ठीक आहे, फिगर झाली. आता ती फिगर थेरॉटिकल लँग्वेजमध्ये लिहायची, तर ती कशी लिहिता येणार बघा. कशी लिहायची ती थेरॉटिकल लँग्वेजमध्ये? फ्रॉम अबाव फिगर किंवा फ्रॉम गिवन फिगर. ठीक आहे, काय काय दिसतं आपल्याला अगोदर ते बघा. काय दिसते? ए ओ बी हा एक ऍक्सिस दिसतोय आपल्याला. ए ओ बी इज अन ऍक्सिस. कसा पास झालाय तो? सेंटर मधून पास झालाय. इज अन ऍक्सिस पासिंग थ्रू कोणत्या पॉइंट मधून पास झालाय? पॉइंट सी. तो पॉइंट काय आहे? सेंटर आहे. कशाचं? बॉडीचं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता याच्यानंतरचं पण आपण पहिला ऍक्सिस लिहिला AOB. ठीक आहे, आता पहिला आपण ऍक्सिस लिहिला. ठीक आहे, आता त्याच्यानंतरचा ऍक्सिस कोणता आहे? POC. त्याला आपण कसं लिहिणार? ऍक्सिस POC पासिंग. कुठून पास होते तो? पासिंग थ्रू पॉइंट. कोणत्या पॉइंट मधून? O. बरोबर आहे, पासिंग थ्रू पॉइंट O. आता दोन ऍक्सिस लिहिले आपण, तर दोन्ही ऍक्सिसचे काय लिहायचे आता? मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, IO अँड IC बी द काय हे? बी द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस. कोणत्या ऍक्सिसचे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ते? POC अँड ACB रिस्पेक्टिव्हली. बरोबर आहे, ह्या दोन ऍक्सिसचे ते मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया लिहिले, दोन ऍक्सिस लिहिले. आता काय दिसतंय याच्यामध्ये तुम्हाला? डी आणि एन बद्दल काहीतरी लिहायचं बाकी आहे. आता ते पण आपण लिहून टाकूया. डी अँड एन बी द काय ते? कोणतेही दोन पॉइंट. बी एनी पॉइंट ऑन द बॉडी. ते बॉडीवरचे कोणतेही ते दोन पॉइंट आहे. अँड अजून काय आहे? आता जर का हा पॉइंट डी आहे, बरोबर आहे, तर ह्या पॉइंटच्या ठिकाणी काहीतरी पार्टिकल असेल. ठीक आहे, आपण त्याला डी नाव दिलेलं आहे त्या पार्टिकललाच. ठीक आहे, ते पार्टिकलचं काहीतरी मास असेल, तर आपण ते छोटंसं मास त्याला आपण काय म्हणूया? DM म्हणूया त्या मासला. ठीक आहे, अँड DM बी अ मास ॲट पॉइंट डी. डी पॉइंटवर काय? DM नावाचं एक छोटंसं मास आहे. ठीक आहे, आता आपण थेरी पॉइंट लिहिला आहे. अजून काही बाकी आहे का बघा? थेरी पॉइंट लिहिण्यासाठी तुम्ही जेवढं जास्त थेरी लिहिसाल, थेरी पॉइंट लिहिसाल, तेवढंच मोठं तुमचं डेरिवेशन होईल, तेवढे जास्त तुम्हाला मार्क मिळतील. ठीक आहे, तर जवळपास सगळे पॉइंट आपण क्लिअर केले डायग्राम मधले. ओके, आता राहिला आपला डेरिवेशनचा पार्ट. बघा, डेरिवेशनच्या पार्ट कडे जाण्या अगोदर आता मोमेंट ऑफ इनर्शिया बघा, IO आणि IC दोन आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉइंट O आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉइंट C. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसा काढतो? मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. कोणत्याही पॉईंट जर का मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल, तर आपण काय करतो? त्या बॉडीचा मास आणि स्क्वेअर कशाचं घेतो? डिस्टन्स. ऍक्सिस पासून त्या मास पर्यंतचा आपण डिस्टन्स घेतो आणि त्याचा प्रॉडक्ट करतो. तो झाला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, तर आता बघा, जर का IOचा जर का मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल, तर तो कसा येईल? IOचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल डी पॉइंटवरचा. IOचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल डी पॉइंटवरचा, तर तो कसा काढता येईल?
डी पॉईंट वरचं मास घ्यावं लागेल. डी पॉईंट वरचं मास काय आहे? डीएम. आपण इथं लिहिलंय डीएम बी द मास ऍट पॉईंट डी. बरोबर आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला काय आपल्याला? एम इंटू आर चा स्क्वेअर. आणि आर काय असतं? डिस्टन्स असतं. कुठून? त्या पॉईंटचं आणि त्या ऍक्सिसचं. त्या पॉईंटचं आणि त्या ऍक्सिसच्या मधात जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे काय असतं? आर असतं. बरोबर आहे. तर आपल्याला मास भेटलेला आहे डीएम. आता काय करायचं आपल्याला? डिस्टन्स काढायचं आहे. तर डिस्टन्स बघा, ओ पासून तर डी पर्यंत डिस्टन्स काय असणार आहे ते? आपण त्याला आपण काही नोट डाऊन नाही करायचं, त्याला आपण डायरेक्ट लिहून टाकायचं डीओ आणि डीओचा स्क्वेअर. डी आणि ओचं जे डिस्टन्स आहे त्याचा जो स्क्वेअर होईल, म्हणजे डी आणि ओ हे काय आहे? डिस्टन्स आहे. डीओ डिस्टन्स, डिस्टन्सचा स्क्वेअर. बरोबर आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया भेटला तुम्हाला, मास भेटलं आणि डीओचा स्क्वेअर भेटला. यालाच आपण असं पण लिहू शकतो, डीओचा स्क्वेअर इंटू मास. काय केलं? फक्त डिस्टन्स अगोदर लिहिलं आणि मास नंतर लिहिलं. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया भेटला तुम्हाला आयओचा. बरोबर आहे. आता असाच जर का तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल आयसीचा ऍट पॉईंट डीला, म्हणजे डी मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तुम्हाला आयसीचा डी पॉईंटच्या संदर्भामध्ये. तर आयसी घेतलेला आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऍट पॉईंट सी. कोणत्या पॉईंटचा आपल्याला काढायचं आहे? डी. त्याचं मास काय आहे? डीएम. बरोबर आहे. त्याचं डिस्टन्स काय झालं? आपण हे डिस्टन्स किती घेतलं? डी ओ घेतलं. तर डी पासून सी पर्यंत डिस्टन्स काय राहील? डीसी. बरोबर आहे. आपण काय करायचो की ह्या डिस्टन्सला काहीतरी नोटेशन द्यायचो, आर वगैरे काहीतरी आपण द्यायचो, आतापर्यंत देत आलो. पण ह्या थेरममध्ये तसं नाही द्यायचं आपल्याला. सॉरी. तर हे डीसी काय झालं? डिस्टन्स झालं. त्याचा काय झाला? स्क्वेअर झाला. कारण आपण आरचा स्क्वेअर घेतो. डीसी काय? डिस्टन्स आहे म्हणजे आर आहे, आरचा स्क्वेअर. आणि डीएम काय आहे? मास आहे. यालाच आपण असं लिहू शकतो, डीसीचा स्क्वेअर इंटू डीएम. हे काय झालं? मुवमेंट ऑफ इनर्शिया ऍट पॉईंट सी. बरोबर आहे. दोन्ही पॉईंटचे तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया कळाले. तेच फक्त आता आपल्याला डेरिव्हेशन मध्ये लिहायचं आहे. अगोदर तुम्ही थेरी पार्ट लिहून घ्या, मी तो इरेज करतो, नंतर आपण डेरिव्हेशनचा पार्ट लिहू. डायग्रामशीच राहू देतो. ठीक आहे. तर बघा आता मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण इथं लिहून टाकूया त्या दोन्ही पॉईंटचे. ते कसं लिहायचं? हिअर. अगोदर सेंटरचा घेऊया आयसी. आयसीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया घेऊया. काय आला तो आपला? इंटिग्रेशन ऑफ डी सीचा स्क्वेअर इंटू डीएम, डिस्टन्स आणि मास. याला आपण इक्वेशन 1 नाव देऊया. आता इंटिग्रेशन का बरं घेतलं? हा पण एका पर्टिक्युलर मासचा घेतला, बी पॉईंटचा. असं सगळ्या जर का पॉईंट बॉडीचा जर का घ्यायचा असेल तर आपल्याला त्याला इंटिग्रेट करावं लागेल पूर्ण बॉडीने. हा काय झाला? एका पॉईंट थ्रू झाला, म्हणजे एका पॉईंटच्या कन्सिडरेशन मध्ये झाला. जर का आपण त्याचं इंटिग्रेशन जर का घेतलं तर पूर्ण बॉडीचा झाला तो. इंटिग्रेशनचा मिनिंग काय होतं? सगळ्या टर्म्सला ऍड करणं. बरोबर आहे. आता जर का आपल्याला हा आयसीचा घेतला आपण, हा घेतला आपण आता आयओचा, तो कसं येईल? डी ओचा स्क्वेअर इंटू डीएम, इक्वेशन 2. ओके. दोन इक्वेशन आता भेटले आपल्याला. आता बघा, तुम्ही 7वी मध्ये किंवा 6वी मध्ये, बहुतेक 7वी मध्येच पायथागोरस थेरम शिकलेला आहात. बरोबर आहे. पायथागोरस थेरम काय सांगतो? जर का एखादा ट्रायंगल असेल, राईट अँगल ट्रायंगल, ज्याचा एक अँगल 90 डिग्रीचा असतो. बरोबर आहे. ठीक आहे. कोणता बी घेऊ आपण आता, ए बी सी. हा समजा राईट अँगल ट्रायंगल आहे, इथे 90 डिग्रीचा कोण बनवलेला आहे. तर फॉर्म्युला काय आहे पायथागोरस थेरमचा? हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे एसीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए बी आणि बी सीचा स्क्वेअर. ए बी स्क्वेअर प्लस बी सीचा स्क्वेअर. हा काय झाला? हायपोटेनियसचा फॉर्म्युला. बरोबर आहे. ए सी स्क्वेअर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू ॲडजस्टन्ट साइड चे स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ओके. हा झाला तुमचा पायथागोरसचा थेरम किंवा पायथागोरसचा फॉर्म्युला. हाच आपण आता ऍड करणार आहे पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये, किंवा हाच आपण यूज करणार आहे पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये. ओके. बघा आता कसं, कोणता घेता अगोदर? डीओ. डीओ म्हणजे आपल्याला कोणता घ्यायचा? डीओएन. हा आपल्याला ट्रायंगल घ्यायचा. इन राईट अँगल ट्रायंगल डीओएन.
DNO असं घ्यायला लागेल. DNO एन काय झालं तुमचा राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. तर आता जर का याला जर का पायथागोरसचा थेरम जर का वापरला तर तो कसा येईल, DO चा स्क्वेअर, DO काय झाली हायपोटेनियस, ही हायपोटेनियस झाली आणि ह्या दोन ऍडजस्टमेंट साईड झाल्या, बरोबर आहे. हा काय झाला DO चा स्क्वेअर इज इक्वल टू DN चा स्क्वेअर, DN चा स्क्वेअर प्लस NO चा N आणि O चा स्क्वेअर, बरोबर आहे. पायथागोरस झाला तुमचा, हाच पायथागोरस याच्यामध्ये पुट करा. ही DO ची व्हॅल्यू काय आली DN प्लस NO, म्हणजे हे इक्वेशन काय आलं इक्वेशन टू बिकम इक्वेशन टू काय आलं DN चा स्क्वेअर प्लस NO चा स्क्वेअर, बरोबर आहे. ही झाली DO ची व्हॅल्यू. काय राहिलं DM बाकी राहिलं, DM जशाला तसं. ठीक आहे, इथपर्यंत आला होता तुम्ही. आता बघा याच्यानंतर काय होईल, हा जो NO आहे, NO हा जो पॉइंट आहे, यालाच आपण कसं लिहू शकतो, NO ला NC प्लस CO. NC आणि CO ह्या दोघांची जर का बेरीज केली तर काय होईल, NO तयार होईल. NC आणि CO ह्या दोघांची जर का बेरीज जर केली तर NO ह्या काय NO तयार होतं, बरोबर नाही. तर तेच आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं, DN चा स्क्वेअर जशाला तसं, DN चा स्क्वेअर ॲज इट इज लिहायचं. NO काय होईल NC प्लस OC किंवा CO, NC प्लस CO चा स्क्वेअर आणि ब्रॅकेटच्या बाहेर DM ॲज इट इज, बरोबर आहे. आता एक पॉइंट आपण इथे विसरलोय, तो नोट डाऊन करून घ्या. O आणि C हे काय झाले, दोन पॅरलल ॲक्सिस झाले, POC आणि ACB. ह्या दोन पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स आपण H कन्सिडर केलं. H काय कन्सिडर केलं, दोन पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स. एवढं तुम्ही फिगरमध्ये करेक्शन करून घ्या. आणि आपला जो थेरी पार्ट आहे त्याच्यामध्ये पण एक पॉइंट ऍड करायचा की H बी द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. हा एक पॉइंट तुमच्या थेरी पार्ट मध्ये ऍड करायचा, ठीक आहे. तर बघा आता पुढे, आता बघा इथे काय झालं, NC प्लस CO ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे, A प्लस B होल ब्रॅकेट स्क्वेअर. काय याचा फॉर्म्युला, A स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस B स्क्वेअर, बरोबर आहे. हाच फॉर्म्युला इथे यूज करायचा. IO इंटिग्रेशन ऑफ हे DN ॲज इट इज येईल, DN चा स्क्वेअर ॲज इट इज येईल. हा फॉर्म्युला आता A प्लस B होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला इथं यूज करायचा. म्हणजे काय येईल तिथं, NC चा स्क्वेअर प्लस CO चा स्क्वेअर प्लस ट्वाईस NC इंटू CO, बरोबर आहे. आणि सगळ्यात ब्रॅकेटच्या बाहेर DM ॲज इट इज, हे DM ॲज इट इज, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता बघा हे जो CO आहे, C आणि O याचं डिस्टन्स, याची व्हॅल्यू काय झाली H. याची जे डिस्टन्स आहे ते आपण काय झालं H. म्हणजे आपण इथं जे CO आहे आणि इथं जे CO आहे तिथं आपण H व्हॅल्यू पुट करू शकतो, ठीक आहे. आता NC काय झालं, ही ते ॲज इट इज ठेवूया आपण, ठीक आहे. आणि हे NC चा स्क्वेअर, इथं पण NC, ठीक आहे. तर आता बघा IO इज इक्वल टू, अगोदर तिथं आपण H ची व्हॅल्यू ठेवूया, इंटिग्रेशन DN चा स्क्वेअर प्लस NC चा स्क्वेअर प्लस CO ची व्हॅल्यू काय झाली H चा
स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ एन सी इंटू एच ब्रॅकेटच्या बाहेर DM ॲज इट इज. इथपर्यंत क्लिअर? तुम्ही वरचं नोट डाऊन करून घ्या, मी इरेज करतो. आता आपण वरती सॉल्व्ह करूया. तर बघा, हेच इक्वेशन मी वरती लिहिलं, हे इक्वेशन मी इरेज करतो. ॲज इट इज जसं तसं मी ते वरती लिहिलेलं आहे. ओके, तर आता लक्ष द्या, हे इक्वेशनमध्ये काय आलं, DN आणि NC हे दोन पॉईंट बघा. DN आणि NC ह्या ज्या दोन साईड आहेत, DN आणि NC. जर का आपण राईट अँगल ट्रायंगल DNC घेतला, राईट अँगल ट्रायंगल जर का DNC घेतला आणि जर का याचं जर का पायथागोरस थेरम जर का काढलं, तर हायपोटेनियस काय झाली याची DC. DCचं स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल ते DN प्लस NC. DNचा स्क्वेअर प्लस NCचा स्क्वेअर. बरोबर आहे? DNचा स्क्वेअर प्लस NCचा स्क्वेअर इज इक्वल टू DCचा स्क्वेअर, म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू ॲडजस्टंट साईडचे स्क्वेअर. बरोबर आहे? हा पायथागोरस थेरमनुसार DNC आपण काढलेला आहे. ठीक आहे. आता बघा, DN प्लस NC ह्या दोन सेम टर्मवरती आहेत. ठीक आहे, म्हणजे याच्याऐवजी ह्या दोन टर्मच्या ऐवजी आपण DC लिहू शकतो. ह्या दोन टर्मच्या ऐवजी आपण DC लिहू शकतो. बरोबर आहे? तर ते कसं लिहायचं तेच आपल्याला लिहायचं आता. इन ट्रायंगल DNC by Pythagoras theorem, DC चा स्क्वेअर इज इक्वल टू DN चा स्क्वेअर प्लस NC चा स्क्वेअर. ठीक आहे, हीच व्हॅल्यू काढ कर, याला आपण इक्वेशन 3 देऊया. पुट ही व्हॅल्यू काय करायची, पुट इन इक्वेशन 3. हीच व्हॅल्यू आपल्याला 3 मध्ये टाकायची. मग काय येईल, IO इज इक्वल टू मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉईंट O इज इक्वल टू ह्या दोन टर्मच्या ऐवजी काय येईल DC चा स्क्वेअर. बरोबर आहे? प्लस H चा स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ NC इंटू H. बरोबर आहे? आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय येईल DM. ओके, इथपर्यंत क्लिअर? आता बघा, आपल्याला तिन्ही टर्म मिळाल्यात. आता काय करायचं, जे इंटिग्रेशन आहे ते तिन्ही टर्मला सेपरेट इंटिग्रेशन करायचं. आणि DM विथ रिस्पेक्ट टू काय DM कसं येईल ते, IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू DM प्लस H काय कॉन्स्टंट असतो. H काय डिस्टन्स आहे ना, डिस्टन्स कॉन्स्टंटच राहील ना, डिस्टन्स बदलणार नाही. आणि कॉन्स्टंट टर्म आपण इंटिग्रेशनच्या बाहेर लिहित असतो, म्हणजे H स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ, इकडे आतमध्ये काय राहील 1 आणि DM. सॉरी. आता बघा, थर्ड काय येईल इंटिग्रेशन. कशाचं इंटिग्रेशन येईल, ट्वाईस NCH. आता 2 आणि H याच्यामध्ये हे दोन काय झाले कॉन्स्टंट झाले, म्हणजे ट्वाईस H ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचं आणि NC इंटू DM. ठीक आहे, आपण सेपरेट इंटिग्रेट सगळ्याला करून घेतलं. आता याच्यानंतर काय येईल बघा, ह्या टर्मकडे लक्ष द्या, फर्स्ट टर्मकडे. DC स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय DM, DC स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय DM. हा काय झाला मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉईंट C. बरोबर आहे? DC स्क्वेअर इंटू DM, DC स्क्वेअर इंटू DM, इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर इंटू DM. बरोबर आहे? तर याच्याऐवजी आपण काय लिहिणार आहे, IC लिहिणार आहे फक्त, म्हणजे IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ C. बरोबर आहे? या टर्मच्या ऐवजी प्लस H चा स्क्वेअर ॲज इट इज. आता 1 लिहिला काय आणि नाही लिहिला काय सारखंच. आता DM जर का कोणत्याही जर का DM मासचं जर का आपण त्याला इंटिग्रेट केलं, ठीक आहे, इंटिग्रेट केलं म्हणजे प्रत्येक मासेसची ऍडिशन केली, तर आपल्याला काय भेटणार, पूर्ण बॉडीचं मास. आपण त्याला काय लिहू M. हे काय झालं मास ऑफ होल बॉडी, आणि हे काय झालं मास एका पॉईंटचं मास झालं DM, स्मॉल DM. आणि त्याला जर का आपण इंटिग्रेट केल्यावर काय होईल, पूर्ण बॉडीच्या मासेसची ऍडिशन होईल, आणि पूर्ण बॉडीच्या मासेसची ऍडिशन झाल्यावर आपल्याला काय होईल, पूर्ण बॉडीचं मास मिळेल. बरोबर आहे? त्याला आपण काय नोट केलं, डिनोट केलं, मोठ्या कॅपिटल M ने आपण त्याला डिनोट केलं. ठीक आहे, तर हे S स्क्वेअर जसं तसं, आणि इंटिग्रेशन ऑफ DM काय होईल कॅपिटल M. ठीक आहे. आता बघा, थर्ड टर्म हे ट्वाईस H जशाला तसं, आणि NC. आता NC कडे लक्ष द्या इथं केअरफुली. NC बरोबर आहे, इंटिग्रेशन ऑफ NC इंटू
डीएम. आता एक गोष्ट कधी लक्षात ठेवा तुम्ही, सी काय झाला अगोदरच आपण लिहिलंय, सी आहे ह्या पूर्ण बॉडीचा सेंटर, बरोबर आहे. आणि सेंटरला जे मास असते बघा, सेंटर ऑफ मास नावाचं तुम्ही कन्सेप्ट शिकलेला आहात की पूर्ण बॉडीचे जे मास असतं ते सेंटरला एक वाटतं. आणि इथे मास काय असते सेंटरला, सगळ्या बॉडीचा मास इथे आल्यामुळे इथे मास असते 0. मास काय असते इथं 0, म्हणजे इथली व्हॅल्यू काय होईल, पूर्ण टर्म काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. कशामुळे, ड्यू टू सेंटर ऑफ मासमुळे हे काय होऊन जाईल पूर्ण 0. वाटलंच तर सेंटर ऑफ मासचा कन्सेप्ट येत असतो तुम्ही लिहून ठेवायचा, ड्यू टू सेंटर ऑफ मास. ठीक आहे, ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. मग आपल्याकडे तर राहिलं काय शिल्लक, IO इज इक्वल टू IC प्लस Hचा स्क्वेअर M प्लस 0, बरोबर आहे. म्हणजे एवढंच इक्वेशन बाकी आहे. ते फायनल इक्वेशन काय आला आता, IO इज इक्वल टू IC प्लस M Hचा स्क्वेअर. हा काय झाला आपला, हा काय झाला आपला पॅरलल ऍक्सिस थेरमचा आपलं फायनल इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, मी हे सगळं इथेच करतो बघा. तर हे झालं आपलं पॅरलल ऍक्सिस थेरमचं फायनल इक्वेशन, बरोबर आहे. काय आलं बरं का आपलं फायनल इक्वेशन, आपण काय काढलं मुवमेंट. आता IO काय झाला, मुवमेंट ऑफ इनर्शिया हा झाला, एक कोणत्याही ऍक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया झाला. IC काय झालं, ऍक्सिस कुठून पास होते, सेंटरमधून, हा ऍक्सिस IC. ठीक आहे, हा त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया झाला. M काय झालं, पूर्ण बॉडीचं काय झालं, मास झालं. आणि H काय झालं, जे दोन पॅरलल ऍक्सिस आहेत त्या दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स झालं, बरोबर आहे. तर काय लिहिता येईल आपल्याला की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ऍक्सिस, म्हणजे एखाद्या बॉडीचा जर मुवमेंट ऑफ इनर्शिया कोणत्याही ऍक्सिसचा जर का मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा असेल, एखाद्या बॉडीचा कोणत्याही ऍक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जर का आपल्याला काढायचा असेल तर तो काय निघेल, तो निघेल मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. तो काय असेल, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. त्याच बॉडीचा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे कोणत्या ऍक्सिसचा, जो ऍक्सिस सेंटर मधून क्रॉस होतोय तो ऍक्सिस म्हणजे IC प्लस प्रॉडक्ट ऑफ, कशाचा प्रॉडक्ट असेल, मासचा. कोणता मास, पूर्ण बॉडीचा मास. प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ होल बॉडी आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस, त्या दोन ऍक्सिसच्या डिस्टन्सचा स्क्वेअर असेल, बरोबर. ठीक आहे, यालाच आपण थेरी पार्ट मध्ये लिहून घेऊया की मुवमेंट ऑफ इनर्शिया कोणत्याही ऍक्सिसचा, कोणत्याही रॅन्डम ऍक्सिसचा जर का आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल आणि तो ऍक्सिस जर का सेंटर मधून जाणाऱ्या ऍक्सिसला जर का पॅरलल असेल तर त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय येईल की पॅरलल असणाऱ्या म्हणजे सेंटर मधून जाणाऱ्या ऍक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया प्लस त्या बॉडीचा मास मल्टिप्लाइड बाय त्या दोन ऍक्सिसचा डिस्टन्स. हा काय झाला, कोणत्याही ऍक्सिसचा, एका रॅन्डम कोणत्याही ऍक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया झाला. ठीक आहे, त्याला आपण थेरी पार्ट मध्ये लिहून घेऊया. शेवटचा थेरी पार्ट कसा येईल आपला की द इक्वेशन, म्हणजे हे इक्वेशन काय स्टेट करते, द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट अबाउट एनी ऍक्सिस इज द सम ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पॅरलल. याला काय म्हणतो आपण, पॅरललचं साइन आहे, पॅरलल टू गिव्हन ऍक्सिस अँड पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड प्रॉडक्ट ऑफ द मास ऑफ ऑब्जेक्ट अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. ह्या सगळ्याचा मिनिंग काय झाला, जो की मी तुम्हाला अगोदर सांगितला की कोणत्याही रॅन्डम ऍक्सिस जर का मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर तो काय असेल, तो ज्या ऍक्सिसला पॅरलल आहे म्हणजे सेंटर मधून जाणाऱ्या ऍक्सिसला जो पॅरलल आहे, सेंटर मधून जाणाऱ्या ऍक्सिसला पॅरलल प्लस ज्या पूर्ण बॉडीचा मास, M म्हणजे काय, पूर्ण बॉडीचा मास, आणि H मध्ये काय, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. हा जो अर्थ आहे हाच पूर्ण ह्या वाक्यामध्ये लिहिलेला आहे. जसं तसं नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, आजपर्यंत एवढंच. आज आपण पॅरलल ऍक्सिस थेरम बघितलं, उद्या आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम बघणार आहोत. त्याच्यानंतर आपले 2-3 पॉईंट राहतात या टॉपिक मधले आणि हा टॉपिक आपला एंड होतो. काही अडचण असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, थँक्यू.